पहिल्या लेक्चरमध्ये आपण खूपच सिंपल गोष्टीचा एक अंदाज घेतला की या पृथ्वीवरती सजीव सृष्टी निर्माण झाली आणि ही निर्माण झाल्यानंतर आता त्या सजीव सृष्टीचा अभ्यास करायचा असेल तर शास्त्रज्ञांनी त्या सजीव सृष्टीमध्ये वर्गीकरण करायचं ठरवलं आहे की नाही. अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय केल्या बघितल्या. बरं, वर्गीकरण करताना शास्त्रज्ञांकडे इनिशियल काय टूल्स होते तर काही टूल्स नव्हते, फक्त ऑब्झर्व करायचं. जसं काल आपण खूप सारे फोटोज बघितले की अरे हा गाई म्हशी सगळ्या सेम दिसतात, गाय म्हैस हरिण हे सगळे सेम दिसतात, मग मे बी एकाच कुटुंबातील एकाच वंशातील हे प्राणी असले पाहिजेत. घोडा झेब्रा गाढव हे सगळे सेम दिसतात, मग हे एका वंशामधले असले पाहिजेत आहे की नाही. कुत्रा कोल्हा ओके लांडगा हे सगळे एकासारखे दिसतात, मग हे एका वंशातले असले पाहिजेत आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मांजर वाघ सिंह चित्ता हे एकसारखे दिसतात, हे एका वंशातले असले पाहिजेत राईट. सेम टू सेम आपण प्रायमेट्स जे आहोत म्हणजे माणसं, मग माणसांमध्ये माणसं वानर माकडं ही सगळी सेम दिसतात. ओके, ज्यांना इंग्लिशमध्ये म्हणायचं ह्युमन्स एप्स मंकीज हे सगळे सेम दिसतात आणि मग हे एका वंशातले असले पाहिजेत. बरोबर आहे. असा काहीतरी विचार शास्त्रज्ञांनी केला असेल असं आपण काल बघितलं. पण मग तसाच विचार केला तर ज्यांना पंख आहेत असे सगळे एका वंशातले असले पाहिजेत, सगळे पक्षी. बरोबर आहे की नाही. ओके, मग सगळे पक्षी फुलपाखरांनाही पंख आहेत ते पण एकाच वंशात असले पाहिजे, वटवाघूळ पण त्यांच्यामध्येच असला पाहिजे. असं जर म्हणायला लागलो तर मग पंचायत होईल आणि तिथून मग आपल्याला लक्षात आलं की नाही 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 फक्त एक्सटर्नल फीचर्स ऑब्झर्व करून आपल्याला जमणार नाही. शास्त्रज्ञांनी मग इंटरनल स्ट्रक्चर पण ऑब्झर्व करायला सुरुवात केली. इंटरनल स्ट्रक्चर ऑब्झर्व केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे सगळेच्या सगळे जे प्राणी आहेत हे प्राणी किंवा वनस्पती आहेत हे वनस्पती यांच्या इंटरनल स्ट्रक्चर्स मधून पण बरेचसे भेद येतात. बाहेरून जरी सेम सेम दिसत असला बटाटा आणि रताळा तरी बटाट्याचा जो म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ट्यूबर असं म्हणतात, बटाट्याचा जो ट्यूबर आहे हा बटाट्याचा खोड आहे, पण तेच जर रताळ्याचा जो ट्यूबर आहे तो रताळ्याचा मूळ आहे. म्हणजे नुसतं एक्सटर्नल स्ट्रक्चर बघून चालणार नाही, इंटरनल स्ट्रक्चर पण बघावं लागेल. वटवाघळाचे जे पंख आहेत त्यांची अंतर्गत रचना ही एखाद्या प्राण्याच्या हातासारखी आहे, हाताच्या पंजासारखी आहे. म्हणजे नुसतं वटवाघळाचे पंख आहेत म्हणून त्याला सगळ्या पक्ष्यांमध्ये नेऊन ठेवून दिलं असं पण चालणार नाही. आणि असे मल्टिपल पॅरामीटर्स मग शास्त्रज्ञांनी लावायला सुरुवात केली की ज्याच्या माध्यमातून त्यांना वनस्पती आणि प्राणी ह्यांचं वर्गीकरण करता येईल. एक्सटर्नल आउटलुक हा एक भाग तर होताच होता, पण इंटरनल स्ट्रक्चर हा सुद्धा एक भाग होता. पण नुसतं इंटरनल स्ट्रक्चर हा एक भाग आहे का तर त्याच्याही पुढे गेले शास्त्रज्ञ की कुठले प्राणी अंडी देतात. हा एक सेकंद, मला वाटलं हे कसं काय बंद झालं, आलं लक्षात. ओके येस आहे की नाही. कुठले प्राणी अंडी देतात कुठले प्राणी पिल्लूला जन्म देतात असा विचार सुद्धा या लोकांनी केला, शास्त्रज्ञांनी केला. आणि त्याचा सुद्धा वापर वर्गीकरण करत असताना केला की हे सगळे अंडी देणारे प्राणी आहेत, हे सगळे पिल्लू देणारे प्राणी आहेत. त्यांना इंग्लिशमध्ये विव्हिपॅरस विविड हा शब्द जो विव्ही म्हणजे जशास तसा पिल्लू जन्माला येतो, दॅट इज विव्हिपॅरस. आणि दुसरे आहेत ओव्हिपॅरस म्हणजे अंड जन्माला येतं आईच्या पोटातून मग त्या अंड्यामधून पिल्लू निघतं. आलं लक्षात. ओव्ही म्हणजे अंड. आलं लक्षात. ओके, सो विव्हिपॅरस आणि ओव्हिपॅरस असे दोन प्रकारचे प्राणी असतात असं त्यांनी वर्गीकरण केलं. सेम टू सेम वनस्पतींच्या मध्ये सुद्धा वर्गीकरण व्हायला लागलं की कुणाला फुलं येतात कुणाला येत नाही, कुणाला फळं येतात कुणाला येत नाही, कुणाच्या पानांची रचना कशी कुणाच्या खोडांची रचना कशी, असं अंतर्गत गोष्टींचा अभ्यास करून सुद्धा त्यांनी वर्गीकरण करायला सुरुवात केली. खरं तर तुम्ही जर JEE किंवा नीट यासारख्या परीक्षांसाठी जर माझ्याकडे लेक्चरला आला असतात तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आतून पण दाखवल्या असत्या की बघा इथे हा डिफरन्स आहे म्हणून हा प्राणी इथे, बघा इथे हा डिफरन्स आहे म्हणून हा प्राणी इथे. आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी मात्र तेवढ्या डिटेलमध्ये जायचं नाही. तरी मी आवश्यकतेपेक्षा जवळपास दुप्पट डिटेलमध्ये तुम्हाला घेऊनच जाणार आहे. म्हणजे उद्या चलून तुम्ही कुठलीही परीक्षा द्यायचं ठरवलं, UPSC पण द्यायची ठरवली तरी तुमचा सिलेबस पूर्ण झालेला पाहिजे. आलं लक्षात. ओके, सो तेवढ्या डिटेलमध्ये आपण जाणारच आहोत. आलं लक्षात. ओके, पण तुम्हाला फक्त जाणीव असू द्या की ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर डिटेलमध्ये जाता
येत असतं. आपण तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही होत. आलं लक्षात? ओके, येस. एक 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 मुद्दा जो आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बघा, वनस्पती आणि प्राण्यांचं जे जैविक वर्गीकरण आहे, या वर्गीकरणाचा आपण काय करूया, अभ्यास करूया. आलं लक्षात? ओके, वनस्पती आणि प्राण्यांचं जैविक वर्गीकरण जे आहे हे सगळ्यात पहिल्यांदा कुणी केलं होतं, तर अरिस्टॉटलनी केलं होतं. पाठ करण्यासारख्या गोष्टी आहेत, जे जे पाठ करायचं आहे ते मी बोल्ड करून दिलेलं आहे. तुम्हाला लगेच वर्गामध्ये नोट्स काढायची आवश्यकता नाहीये, पण समजा तुमच्यातलं कोणी असेलच इंटरेस्टेड नोट्स काढण्यामध्ये तर बेशक काढा, काही ऑब्जेक्शन नाहीये माझं. आलं लक्षात? ओके, पण लक्ष मात्र वर्गामध्ये असू देत. ठीक आहे? ओके, येस. सो हा जो काय म्हणतात त्याला अरिस्टॉटल आहे, या अरिस्टॉटलने सगळ्यात पहिल्यांदा वनस्पती आणि प्राण्यांचं जैविक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ओके, आणि त्याचं वर्गीकरण करण्याची सगळ्यात क्रूड पद्धत होती. क्रूड म्हणजे साधी बेसिक पद्धत होती. कसली पद्धत होती, की बाहेरचं आउटलुक कसं आहे प्राण्याचं किंवा वनस्पतीचं तसलं वालं वर्गीकरण करू. मग त्याच्यानंतर 2 नंबरला आला लिनियस नावाचा व्यक्ती. आलं की त्यांनी सगळ्या सजीवांचं 2 गटांमध्ये वर्गीकरण करून टाकलं. एक होतं प्लांटे आणि दुसरं जे आहे त्याचं नाव होतं अॅनिमालिया. आलं लक्षात? ओके, 2 राज्य किंवा 2 किंगडम किंवा 2 गटांमध्ये वर्गीकरण करून टाकलं, प्लांट आणि अॅनिमालिया. मग आला सगळ्यात मेन व्यक्ती व्हिटेकर. आलं लक्षात? ओके, येस. आणि या व्हिटेकरचं वर्गीकरण आपण आज पण अभ्यासतो. आलं लक्षात? ओके, व्हिटेकर जे आहे ह्यांनी मात्र वर्गीकरण करण्यासाठी 5 गट केले. 5. ओके, त्यांनी सांगितलं की प्लांटे आणि अॅनिमलिया हे तर करेक्टच आहे, नो प्रॉब्लेम, पण याच्या व्यतिरिक्त 3 अजून गट असले पाहिजेत. मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगस म्हणजे बुरशी. आलं लक्षात? ओके, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस आणि प्लांटे आणि अॅनिमलिया असे 5 गट या व्हिटेकर ह्यांनी केले. 5 सृष्टी वर्गीकरणाचा मुख्य पॅरामीटर त्यांनी काय लावला, जसं ह्यानी पॅरामीटर लावला आउटलुक कसं दिसतं. आलं लक्षात? ह्यानी पॅरामीटर लावला वनस्पती आणि प्राणी लिनियसनी. तसं ह्यानी काय पॅरामीटर लावला, तर ह्यानी बेसिक पॅरामीटर लावला होता, तो म्हणजे अंतर्गत पेशींची रचना, शरीराची रचना, खाण्यापिण्याच्या पद्धती आणि पुनरुत्पादनाची पद्धती. आलं लक्षात? ओके, ह्या बेसिक पॅरामीटर वरून त्यांनी काय केले होते, हे गट जे आहे ते निर्माण केले होते. आलं लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, तर त्यांनी हे वर्गीकरण करत असताना अजून एक गोष्ट केली होती, ती म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, वंश असतो, किंगडम असतो, फायलम असतो, तसं वर्गीकरण सुद्धा त्यांनी पुढे फर्दर वर्गीकरण जे आहे हे केलेलं होतं, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? मग कोण कशापासून उत्पन्न झालेलं आहे, कोण कशापासून निर्माण झालेलं आहे, हे सुद्धा काय आहे. आलं लक्षात? ओके, हे त्याच्यामध्ये दिसतं. हॅलो बेटा सानिका, गुड मॉर्निंग. एक सेकंद. येस. सो समजलं सर आम्हाला की 5 सृष्टी वर्गीकरणाचे जे बेसिक पॅरामीटर्स आहेत, हे बेसिक पॅरामीटर्स असे आहेत. आलं लक्षात? ओके, मग या बेसिक पॅरामीटर्स मध्ये थोडंसं आपण जर अजून पुढे गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की 5 किंगडम क्लासिफिकेशन कसं आहे. आता याच्या फार डिटेलमध्ये जाऊ नका, हे एनसीईआरटी मधली ऍज इट इज इमेज आहे म्हणून मी आणली इथे. आलं लक्षात? ओके, पण तुम्हाला लक्षात येऊ दे की कशा पद्धतीने. सगळ्यात पहिल्यांदा तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट अशा पद्धतीच्या पेशींचं वर्गीकरण झालं. त्या प्रोकॅरियोट मधून मोनेरा नावाचं किंगडम आलं. थोडंसं शाई बदलूया का आपण. ओके, येस. इथं कोणता किंगडम आला, मोनेरा. आलं लक्षात? ओके, येस. प्रोकॅरियोट्स मध्ये. मग युकॅरियोट्स मध्ये परत वर्गीकरण झालं, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. जे युनिसेल्युलर असतील ते प्रोटिस्टा झाले. आलं लक्षात? ओके, मल्टीसेल्युलर मध्ये गेलो, मल्टीसेल्युलर मध्ये परत 2 गट पडले, विथ सेल वॉल, विदाऊट सेल वॉल. विदाऊट सेल वॉल वाले सगळे अॅनिमल झाले. आलं, विथ सेल वॉल मध्ये परत 2 वर्गीकरण झाले, स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवू न शकणारे. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? आणि त्यानुसार जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही त्यांचं नाव पडलं फंगस. आलं लक्षात? आणि जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्यांचं नाव पडलं प्लांट. असे टोटल 5 गट निर्माण झाले. हे इतकं बेसिक आहे, हे ज्याच्या लक्षात आलं तो जिंकला. कसं काय वर्गीकरण झालं, हे वर्गीकरण जर बघायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डोळे बंद करा. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, त्यांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला सर? त्यांनी प्रश्न विचारला की बाबा हे हो, ओके,
ह्या पेशी ज्या आहेत ह्या प्रोकॅरियोटिक आहेत का, सोप्या भाषेमध्ये प्रगत पेशी आहेत का अप्रगत पेशी आहेत? आलं लक्षात? ओके, प्रगत पेशी आहेत का अप्रगत आहेत? अप्रगत आहेत, संपला विषय, त्याला किंगडम मोनेरामध्ये टाकून द्या, विषय संपला. प्रगत पेशी आहेत का, मग परत त्यांचं वर्गीकरण करा. हा जो प्राणी वनस्पती किंवा जो काही सजीव आहे तो एकपेशी आहे का बहुपेशी आहे? एकपेशी आहे का युनिसेल्युलर, प्रोटिस्टामध्ये टाकून द्या, विषय संपला. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर परत बहुपेशी आहेत का, ठीक आहे, मग बहुपेशी असताना त्यांच्यामध्ये काय आहे बाबा, पेशीला पेशी भित्तिका आहे का नाहीये? नसेल तर त्यांना प्राणी म्हणा, विषय संपला परत. आलं लक्षात? ओके, आणि जर पेशी असतील, पेशी भित्तिका असतील, तर परत प्रश्न विचारा की बाबा ते स्वतःच अन्न स्वतः बनवत आहेत का नाही बनवत आहेत? बनवत असतील तर वनस्पती, बनवत नसतील तर बुरशी, विषय संपला. आता गंमत असं आहे की काही काही वनस्पती एकपेशी आहेत. आलं लक्षात? मग त्याला आता विज्ञान ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये छोटे मोठे अपवाद असतातच. अपवाद असल्याशिवाय विज्ञानमध्ये मजा काय आहे रे? आलं? आणि अपवाद असले की आपलाही अभ्यास सोपा होतो ना, कारण आपल्याला लक्षात येतं की हा याच्यावरती प्रश्न येणार, अपवादावरती प्रश्न येणार. आलं? मग काही अशा वनस्पती असू शकतात की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यांना पेशी भित्तिका असते आणि त्याच्यामुळे त्यांना आपण वनस्पती असं म्हणतो, सिंगल पेशी असली तरी. मग ती युनिसेल्युलर असल्यानंतर तिला प्रोटिस्टामध्ये आपण टाकत नाही. आलं लक्षात? ओके, असं पण असतं. आलं लक्षात? ओके, पण मेजरली 99% केसेसमध्ये हा फॉर्म्युला जो आहे हा वापरला जातो. आलं लक्षात? ओके, 5 किंगडम मध्ये क्लासिफाय करण्याचं सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल जे आहे, छोट्या मुलाला जर समजून सांगायचं असेल तर ह्या प्रिन्सिपलने आपण समजून सांगायचं. आलं लक्षात? ओके, येस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचंच असेल तर बघा थोडंसं कसं दिसतं ते. आलं लक्षात? ओके, मोनेरा जे आहेत ते असे दिसतात. आलं लक्षात? ओके, हे काय सर जंत वगैरे सारखं दिसतंय? बाबा जंत तरी मोठा झाला तुमच्या डोळ्याला. आलं लक्षात? हा मायक्रोस्कोप खाली बघण्याची गोष्ट आहे. आलं लक्षात? मग येतो प्रोटिस्टा, हा पण मायक्रोस्कोप खालीच बघायची गोष्ट आहे. आलं लक्षात? ओके, प्रोटिस्टाच्या नंतर येतो फंगाय. फंगाय मायक्रोस्कोपिक आणि व्हिजिबल डोळे असं दोन्हीला दिसतं. आपण खातो ना मशरूम बिशरूम हॉटेलमध्ये, ते फंगाय असतात. आलं लक्षात? ओके, मग येतो अॅनिमालिया, नाही मग येतो प्लांट. प्लांट तर तुम्हाला माहिती आहे, वनस्पती, सगळ्या हिरव्या वनस्पती, फुलं फळं येतात त्या, आणि अॅनिमालिया. आलं लक्षात? ओके, येस सर, हरकत नाही. सध्या जैविक वर्गीकरणामध्ये टोटल 5+1 अशा 6 सृष्टी ज्या आहेत ह्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला परीक्षेत पण विचारलं तर परीक्षेत आता 6च सृष्टी म्हणायला सुरू करा, कारण मी जे लिहितो आहे ते बाय डिफॉल्ट एनसीईआरटी मधून लिहितो आहे. एनसीईआरटी मध्ये हे 5 आणि प्लस नवीन एक सृष्टी जी आहे ती ऍड झालेली आहे. टोटल 6 सृष्टी, 6 किंगडम्स जे आहेत ते आलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्याला व्हायरस, व्हायरॉइड, लायकेन हे सगळे जे आहेत हे 6व्या गटामध्ये टाकलेले आहेत, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, 5 सृष्टी वर्गीकरणामध्ये मोनेरा जे आहे, या मोनेरामध्ये छोटे छोटे जे जीवाणू आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आलं लक्षात? ओके, सृष्टी प्रोटिस्टामध्ये क्रिसोफाइट्सचा समावेश होतात. हे क्रिसोफाइट्स काय असतात, डायनोफ्लॅजेलेट्स काय असतात, युग्लेनाइड्स काय असतात, तर हे काय आहेत त्या मोनेराच्या आतमधले, असं समजा तुम्ही की त्या सजीवांची नाव आहेत. ही नावं नाही आहेत ऍक्च्युली, गटांची नाव आहेत, त्यांच्या आतमध्ये परत अजून क्लासिफिकेशन असतं. आलं लक्षात? ओके, येस. पण तुम्ही मात्र आत्ता लक्षात ठेवताना असंच लक्षात ठेवा की सृष्टी प्रोटिस्टाची जर तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली तर त्याच्यात क्रिसोफाइट्स, फ्लॅजेलाइट्स, युग्लेनाइड्स, स्लाइम मोल्ड्स असे सगळे जे आहेत हे याच्यामध्ये येतात. प्रोटोझोआ सारखे प्राणी जे म्हणजे सजीव जे आहेत ते त्याच्यामध्ये काउंट होतात. हे सगळेचे सगळे काय म्हणतात त्याला, प्रोटिस्टामधले युकॅरियोट्स असतात. सोपा विषय लक्षात घ्या. ओके, हे प्रोकॅरियोट, युकॅरियोट पेशींचे काय वर्गीकरण आहे ह्याच्यामध्ये आत्ता नका पडू. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की जे पहिलं आहे मोनेरा तेवढंच काय ते प्रोकॅरियोट आहे, उरलेले सगळे युकॅरियोट आहे. ओके, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोकॅरियोट म्हणजे अप्रगत बेसिक लेवलची पेशी, आणि प्रगत म्हणायचं झालं तर युकॅरियोट म्हणायचं, मग ती जरा ऍडव्हान्स लेवलची पेशी. साहजिक आहे ना रे. ओके, पहिली सृष्टी जी आहे त्यांची पेशी अप्रगत आहे. पहिली सृष्टी जी आहे त्यांची अप्रगत आहे, उरलेल्या सगळ्यांची प्रगत आहे. आणि ह्या जे 6वे आहेत यांना तर पेशीच नाहीये.
अरे बाप्पू, ओके, 6व्या वाल्याला पेशीच नाहीये, नाही पेशीच नाहीये 6व्या वाल्याला, त्याला दुसरा होस्टची पेशी वापरतात ते. आलं ते बघू आपण नंतर. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की दिस इज दी ओनली प्रोकॅरियोट. आलं बाकीचे सगळे युकॅरियोट वाले आहेत, म्हणून प्रोटिस्टा कसे असतील, युकॅरियोट असतील. लिहिलं बघा इथे. आलं लक्षात की प्रोटिस्टांची पेशी कशी आहे, युकॅरियोट आहे. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर तिसरी सृष्टी येते, सृष्टी फंगस. सृष्टी फंगसचे सदस्य जे आहेत ह्यांच्यामध्ये भरपूर विविधता आहे. पाहिजे तेवढे फंगस बघायला मिळतात. तुम्हीच बघा, तुमच्या घरी जो ब्रेड असतो त्या ब्रेडवरती येणारा फंगस वेगळा आहे. ओके, लायब्ररीला डब्बा घेऊन गेला, तो डब्बा घरी नेऊन 2 दिवस उघडायचा विसरून गेला, त्या डब्यामध्ये येणारा फंगस वेगळा आहे. हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही मशरूमची भाजी मागवतात, तो फंगस वेगळा आहे. पावसाळ्यामध्ये एखाद्या काय म्हणतात त्याला मातीमध्ये वगैरे येणारं ते कुत्र्याची छत्री, ते वाला फंगस वेगळं आहे की नाही. तुम्ही डोंगर किल्ले फिरायला जाता, पावसाळे वगैरे संपल्यानंतर त्याच्यावरती खाली पडलेल्या एखाद्या ओंडक्यावरती अशा काय म्हणतात त्याला पापुद्रे आलेले असतात, ते वाला फंगस वेगळा आहे. हा लक्षात. सांगायचा मोठा असा मुद्दा असा की व्हरायटी भरपूर आहे या सृष्टी फंगसमध्ये. हा लक्षात. ओके, आणि मेजॉरिटी ज्या हे जे आहेत बुरशी वगैरे जे आहेत, ह्या मेजॉरिटी बुरशी त्यांच्या पोषण पद्धतीमध्ये सॅप्रोफायटिक असतात, म्हणजे परपोषी असतात. आलं लक्षात. ओके, मेजॉरिटी काय, सगळ्याच बुरशी परपोषी असतात. आलं लक्षात. ओके, वनस्पतींच्या मध्ये सर्व युकॅरियोटिक क्लोरोफिल युक्त सजीवांचा समावेश. आता तिसरं चौथं कॅटेगरी आली, किंगडम प्लांटे. आलं लक्षात. ओके, हे प्रोटिस्टा हे दुसरी कॅटेगरी होती, फंगस ही तिसरी कॅटेगरी होती, किंगडम प्लांटे ही चौथी कॅटेगरी. आलं लक्षात. ओके, वनस्पतीमध्ये सगळे युकॅरियोट क्लोरोफिल युक्त सजीवांचा समावेश असतो. शेवाळ, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. आलं लक्षात. ओके, कोशिका भिंत नसलेले हेटेरोट्रॉफिक युकॅरियोटिक बहुपेशीय जीव जे आहेत हे सृष्टी ॲनिमॅलियामध्ये समाविष्ट आहेत. आलं लक्षात. ओके, सिंपल आहे. कोशिका भिंत नसलेले म्हणजे पेशी भित्तिका नसलेले. हेटेरोट्रॉफिक युकॅरियोटिक म्हणजे काय, आलं लक्षात. ओके, येस. तर म्हणजे आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून एक प्रकार आहे. आलं लक्षात. ओके, की जे प्राणी असतात, प्राणी ह्यांच्या पेशी दी मोस्ट ऍडव्हान्स पेशी आहेत, सगळ्यात भारीवाल्या पेशी. आलं लक्षात. ह्या पेशी नुसत्या ऍडव्हान्सच नाहीयेत, तर त्या खूप रॅपिड मेटाबॉलिझम करण्यासाठी कॅपेबल असतात. आता हे मेटाबॉलिझम शब्द काय आहे सर, आलं थोडं तुमच्यातले जे विद्यार्थी आहेत नंतर रेकॉर्डेड बघतात त्या विद्यार्थ्यांनी पण ओके थोडासा मला एक प्रयत्न करा आणि ही माहिती द्यायचा प्रयत्न करा की तुमचं 12वी पर्यंतचं शिक्षण काय आहे, तुमच्यातले कोणी विज्ञान शिकलेत की नाही आणि कॉमर्स आणि आर्ट्स शिकलेत की नाही. आलं लक्षात घे, रिझन काय ते सांगतो, मग मला किती डिटेलमध्ये जायचं ते कळतं. आलं लक्षात, आपल्याला काही नाही, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आलं लक्षात. ओके, आपण पाहिजे तेवढ्या डिटेलमध्ये जाऊ शकतो. ओके, फक्त एवढंच आहे की मला फक्त तुम्ही सांगायचा प्रयत्न करा तुम्ही किती शिक्षण झालेलं आहे तुमचं किंवा ग्रॅज्युएशन काय करत आहात. आलं लक्षात. आता सोप्या शब्दांमध्ये मी सांगायचा प्रयत्न करतोय की प्राणी जे असतात हे प्राणी दी मोस्ट ऍडव्हान्स असतात. का बरं? कारण त्यांची जी पेशी असते ही काय म्हणतात त्याला, ह्याच्यावर भलत्या भऱ्या कॅपेबिलिटीज असतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, हात असा हलवतोय. हात असा कसं काय हलवू शकतोय मी, कारण माझ्या इथे कुठेतरी काय आहे, मसल आहे आतमध्ये. तुम्ही पाहिजे तर तुम्ही पण तिथे बसल्या काय करा, हात असा हलवून बघा, पण त्या हलवत असताना या इथल्या बेल्टला ओके असं धरा, एकदम जंटली, असं टाईट नाही धरायचं, एकदम जंटली. आलं लक्षात, फक्त हात ठेवा असा. आलं लक्षात. ओके, आणि हे हलवा, तुम्हाला आतमध्ये मसल हल्लेला जाणवेल किंवा नुसतं असं 2 बोटी तर दाबले तरी तुम्हाला जाणवेल की हा यार मसल हलतोय. तो कसा हलतोय माहिती का, इथं असं एवढ्या आकाराचा मसल असतो, तो मसल छोटा झाला की हात असा बेंड होतो, परत मोठा झाला की हात सरळ होतो, परत छोटा झाला की बेंड होतो. आता अख्खाचा अख्खा मसल छोटा आणि मोठा होतोय, छोटा आणि मोठा होतोय, ह्याचा अर्थ काय रे, ह्याचा अर्थ त्या मसलच्या मधली पेशी पण छोटी आणि मोठी होतीये. वनस्पतींमध्ये असते एखादी अशी पेशी जी छोटी आणि मोठी होतीये? नाही. वनस्पतींची पेशी एकदा तयार झाली, तिचा जो आकार ठरला त्या आकाराने ती अशी मस्तपैकी बसून राहते, संपला विषय. अगदी मर्यादित पेशी आहेत ज्या स्वतःचा आकार बदलू शकतात, म्हणजे पर्णरंध्र नावाचं एक ठिकाण असतं. आलं लक्षात. की पर्णरंध्र म्हणजे जिथून पानं ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेणार आहेत किंवा बाहेर सोडणार आहेत.
आलं लक्षात? मग तिथे एक पेशी असते जी अशा आकाराची असते, जेव्हा तिला म्हणजे गॅप निर्माण करायचं असतं ती अशी मध्ये गॅप निर्माण करते, तिचा आकार बदलतो, आणि जेव्हा गॅप नसतो तेव्हा असं. लागवड सारखे काही झाडं आहेत ज्यांच्या देठांमध्ये पेशी असते जी आकार बदलू शकते. पण प्राण्यांच्या शरीरा एवढं एकदम रॅपिड मेटाबॉलिझम असलेलं कुठलंच सजीव नाही. आलं लक्षात? आणि म्हणून प्राण्यांच्या ज्या पेशी आहेत ह्या दी मोस्ट ऍडव्हान्स पेशी आपण म्हणू शकतो. आणि हे जे आहेत हे ॲनिमॅलियामध्ये अशा प्रकारच्या पेशी असणारे जे प्राणी आहेत ते सृष्टी ॲनिमॅलिया म्हणजे प्राणी सृष्टीमध्ये काउंट होतात. त्याच्यानंतर 6वी जी नवी सृष्टी आहे, जिला शास्त्रज्ञांनी आजकाल मान्यता दिली आहे की दिस इज 6th काय आहे, हे आहे. आलं लक्षात? ओके, किंगडम आहे. ओके, 6th किंगडम, विषाणू ज्याला आपण म्हणतो, व्हायरॉइड म्हणतो किंवा लायकेन म्हणतो. आलं लक्षात? ओके, यासारख्या ह्याच्यामध्ये काय आहे तर यांना पेशीच नसते खरं तर. आलं लक्षात? ओके, हा एवढं मात्र आहे की यांच्यापैकी विषाणू जे आहेत हे दुसऱ्या सजीवाच्या पेशीमध्ये घुसतात. आलं लक्षात? आणि त्या पेशीला स्वतःसारखं काम करायला लावतात. मग व्हायरॉइड अजून वेगळ्या प्रकारे, विषाणूपेक्षाही छोटे असतात हे, आणि लायकेन अजून वेगळ्या प्रकार आहे. पण या तिघांना 6व्या सृष्टीमध्ये टाकून ठेवलंय. आलं लक्षात? ओके, सो या 6व्या सृष्टीला आपण काय म्हणतो तर या व्हिटेकरने जी 5 सृष्टी निर्माण केली त्याच्यामध्ये व्हिटेकरने त्याला टाकलेलं नाही. शास्त्रज्ञ आजकाल फक्त त्याला 6वी सृष्टी, 6th किंगडम असं म्हणायला लागलेत, म्हणून आपण म्हणायचं. अन्यथा जर तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला व्हिटेकरने किती सांगितले, व्हिटेकरने 5च सांगितले. हे 6वं जे आहे हे आजकाल सांगितलं जातं. मग ह्यांच्यापैकी प्रत्येक सृष्टीबद्दल डिटेलमध्ये बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या, टोटल 5 सृष्टींची नावं मी तुम्हाला सांगितली आहे. एक आहे किंगडम मोनेरा, दुसरा आहे किंगडम प्रोटिस्टा, तिसरा आहे किंगडम फंगाय, चौथा आहे किंगडम प्लांटे, आणि 5वा आहे किंगडम ॲनिमॅलिया. ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये आपल्याला प्लांटे शिकायचंय, ॲनिमॅलिया शिकायचंय, पण ते उद्याच्या म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये. आज या 3 बद्दल आपण बघणार आहोत. आलं? ह्यांच्याबद्दल पण 2-2 वाक्य मी बोलणारच आहे, नाही बोलणार असं नाही. म्हणजे या तिघांच्या बद्दल बोललं हे सोडूनच दिलं असं नाही होऊन देणार. पण ह्याच्याबद्दल आपल्याला अजून पण डिटेलमध्ये शिकायचंय. हे फक्त तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो की किंगडम प्लांटे खूप डिटेलमध्ये आपण बघणार आहोत, किंगडम ॲनिमॅलिया आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. का बरं बघणार आहोत सर? बिकॉज एमपीएससी जी आहे ही वारंवार त्यांच्यावरती प्रश्न विचारताना आपल्याला दिसते. ह्यांच्यावरती मात्र एमपीएससी प्रश्न विचारत नाही. मी तुम्हाला सांगतो बघा, आज नाही पण निदान 2 वर्षांनंतरची गोष्ट आहे, किंगडम फंगाय जे आहे ह्याच्यावरती भरपूर प्रश्न एमपीएससी विचारायला सुरू करेल अशी मला शंका आहे. का बरं? कारण रिसेंटली फंगसमध्ये खूप संशोधन व्हायला लागलेत. औषधांसाठी म्हणा, फूडसाठी म्हणा, मोठ्या प्रमाणामध्ये फंगसचा वापर जो आहे तो व्हायला लागलेला आहे. आलं लक्षात? तर कालांतराने फंगसवरती अजून संशोधन होईल, अजून काय म्हणतात त्याला, त्यांची नावं वगैरे जी आहेत ती जरा जास्त करंट अफेअर्स मध्ये यायला लागतील, मग लोक जास्त अभ्यास करायला लागतील, त्याचे प्रश्न जास्त यायला लागतील. पण तोपर्यंत तुम्ही लोक सेफ आहात जे 2025, 26 किंवा 27 मध्ये परीक्षा देणार आहेत ते लोक सेफ आहेत. तुम्ही एवढे 2च किंगडम करून गेलात तरी चालेल. ह्यांचं बेसिक इंट्रोडक्शन मी जेवढं इंट्रोडक्शन देतोय 1-2 पॅरेग्राफचं तेवढं इंट्रोडक्शन पण तुम्हाला बास होईल. आलं लक्षात? ओके, येस. चला बरं, ओके, सगळ्यात पहिल्यांदा घेऊया किंगडम मोनेरा. आलं लक्षात? पहिलं वालं किंगडम. या गटामधले सजीव जे आहेत हे सजीव असे आहेत, एकतर प्रोकॅरियोट्स आहेत. आलं लक्षात? ओके, येस. प्रोकॅरियोट असणं म्हणजे काय? म्हणजे एकदम सिंपल पेशी, इतकी सिंपल पेशी की तिच्यामध्ये न्यूक्लियस म्हणजे जो पेशी केंद्रक असतो आणि पेशी ह्यांच्यामध्ये भेदच नसतो काही. आलं लक्षात? ओके, किंवा पेशीच्या आतमध्ये खूप सारे असे वेगवेगळे त्याला ऑर्गॅनल म्हणतात, पेशी अंगक, खूप भारी भारी अंगक नसतात, बेसिक लेवलची एकदम रचना असते, त्याला प्रोकॅरियोट असं म्हणलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये खूप म्हणजे काय म्हणतात त्याला हेवी फरक असतो. आलं लक्षात? भरपूर म्हणजे त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, व्हॅक्युल्स असते, हे तर खूप सोपे सोपे अंग सांगतात तरी तुम्हाला. आलं लक्षात? ओके, पण असे अजून भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अंग पेशीच्या आतमध्ये असू शकतात. आलं लक्षात? ओके, ते सगळे अंग ज्यांच्यामध्ये असतील ते झाले युकॅरियोटिक. आणि प्रोकॅरियोटिक काय झाले? एकदम सिंपल. सर सगळ्यात बेसिक एक डिफरन्स आम्हाला सांगून टाका. प्रोकॅरियोटिक जी पेशी असते ह्यांच्यामधला जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस ह्या पेशीपासून सेपरेट तुम्हाला आयडेंटिफाय होत नाही. अशी जर पेशी असेल आणि या पेशीच्या आतमध्ये जर तुम्हाला सेपरेट न्यूक्लियस दिसत असेल स्पष्टपणे,
आलं लक्षात? तर देअर इज व्हेरी गुड प्रोबॅबिलिटी की ही युकॅरियोटिक आहे. आलं लक्षात? ओके. प्रोकॅरियोट असली असती तर प्रोकॅरियोट असलेल्या पेशीमध्ये हा न्यूक्लियस असा पटकन सेपरेट न्यूक्लियस आयडेंटिफाय होत नाही. नसतो का न्यूक्लियस? न्यूक्लियस असतो पण तो असा सेपरेट आयडेंटिफाय होत नाही. म्हणजे पेशी आणि न्यूक्लियस ह्यांच्यामध्ये फार काही भेदच नसतो. बाकी दुसरे असे फार दुसरे अंग पण नसतात त्याच्यामध्ये. लक्षात? ओके. कुठल्या वाल्यामध्ये? प्रोकॅरियोट मध्ये दुसरे काही असे अंग पण नसतात की इथं एक मायटोकॉन्ड्रिया लावून टाकला, इथं व्हॅक्युअल लावून टाकला, इथं हे लावलं, तिथं ते लावलं, तसलं काहीही नसतं त्यांच्यामध्ये. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. सो हे मोनेरा जे आहे ह्याच्यामधले सगळ्या पेश्या ज्या आहेत ह्या प्रोकॅरियोटिक पेश्या असतात. हे समजलं आम्हाला. दुसरं, हे मोनेरा जे आहे या मोनेरामधले सगळे काय म्हणतात त्याला, प्राणी नाही म्हणायला पाहिजे, सजीव म्हणायला पाहिजे. सगळे सजीव जे आहेत सगळेच्या सगळे सजीव हे बाय डिफॉल्ट एक पेशी असतात, सिंगल पेशीचे. आलं लक्षात? ओके. येस, अगदी अपवादाने काही म्हणजे काय म्हणतात त्याला बहुकोशीय असतात, बहुकोशिकीय म्हणजे मल्टीसेल्युलर असू शकतात. आलं लक्षात? ओके. येस, पण मेजॉरिटी ऑफ देम आर एकपेशीय. आलं लक्षात? ओके. येस, एक गोष्ट लक्षात घ्या, विज्ञानमध्ये बाय डिफॉल्ट स्वतः एक गोष्ट लक्षातच ठेवायची की प्रत्येक नियमाला अपवाद असतोच असतो. हा, एवढंच आहे की नियम 99.99% केसेसमध्ये काय म्हणतात त्याला लागू होत असतो, पण एखादा पर्सेंट केस असा असूच शकतो की ज्याच्यामध्ये अपवाद आहे. आलं लक्षात? ओके. म्हणून मग जर मी तुम्हाला म्हणालो की मोनेरा हे एकपेशीय असतात तर याचा अर्थ काय आहे? मोनेरामध्ये मेजॉरिटी 99% सजीव जे आहेत हे एकपेशीय आहेत. 1% सजीव असू शकतात की जे मोनेरामध्ये आहेत पण तरी सुद्धा ते काय आहेत? मल्टीसेल्युलर आहेत. आलं लक्षात? ओके. मग त्यांना ते मल्टीसेल्युलर म्हणल्यानंतर मोनेरामध्ये कसं काय टाकलं? कारण मल्टीसेल्युलर जरी असले तरी त्यांच्या पेशी ज्या आहेत त्या काय आहेत? म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशी आहेत, युकॅरियोटिक नाहीत, म्हणून त्यांना मोनेरामध्ये टाकलेलं असतं. आलं लक्षात? सोपं आहे रे, समजण्यासारखं आहे अगदी. आलं लक्षात? ओके. सर, हे मोनेरा जे आहे या गटामध्ये सगळ्यांचा समावेश, ज्याच्यामध्ये फेमस आहेत ब्लू ग्रीन अल्गाय नावाचं. आलं? नील हरित शैवाल ज्याला आपण म्हणतो, नील हरित शैवाल. तर माझा जो ट्रान्सलेटर आहे हा ट्रान्सलेटर काय करतो? एकदम सुपर ट्रान्सलेशन, ओव्हर ट्रान्सलेशन करून टाकतो. आलं लक्षात? ओके. सो ब्लू ग्रीन अल्गाय ह्याचं भाषांतर त्यांनी निळा हिरवा शैवाल करून टाकले. मराठीमध्ये त्याला नाव आहे नील हरित शैवाल. आलं लक्षात? ओके. किंवा सायनोबॅक्टेरिया म्हणून अजून बॅक्टेरिया असतात. आलं लक्षात? ओके. किंवा मायकोप्लाझ्मा म्हणून पण असतात. आलं लक्षात? ओके. येस, आणि या सगळ्यांचा या मोनेरामध्ये समावेश होत असतो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके. ते सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सापडणारे सूक्ष्म, इझिली सापडतात. असं नाहीये की सर मोनेरा बघायला कुठे जावं लागेल. राईट नाव तुम्ही जिथे बसलाय तिथे आजूबाजूला मोनेरा आहेत. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की ते सूक्ष्मजीव आहेत, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला ते दिसणार नाही. आलं लक्षात? ओके. सूक्ष्म. सर हा पण इथं शैवाल लिहिलंय, म्हणजे ही वनस्पती असायला पाहिजे. नावात शैवाल आहे, ऍक्च्युअल मध्ये शैवाल नाही, ते मोनेरा आहे. ब्लू ग्रीन अल्गाय जे आहे ते काय आहे? मोनेरा आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके. त्यापैकी काहींच्या ह्याच्यामध्ये पेशी भित्तिका असतात, काहींच्या ह्याच्यामध्ये पेशी भित्तिका नसतात. या गटातील सजीवांच्या पोषणाची पद्धत एकतर त्यांचं स्वतःच अन्न संश्लेषित करून ते निर्माण करू शकतात, किंवा ते काय करू शकतात? दुसऱ्यांच्या ह्याच्यामधून म्हणजे अन्न जे आहे ते मिळतं. ते ॲटोट्रॉफिक असू शकतात, स्वतःच अन्न स्वतः बनवतील, किंवा ते हेटेरोट्रॉफिक असू शकतात, म्हणजे दुसऱ्याकडून अन्न घेतील. आलं लक्षात? ओके. मेजॉरिटी ऑफ देम आर हेटेरोट्रॉफिक असं हिंट म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. आलं लक्षात? ओके. पण त्यांचा ॲटोट्रॉफिक असणं किंवा हेटेरोट्रॉफिक असणं ह्याच्यावरून हे क्लासिफिकेशन मध्ये ते मोनेरा नाहीयेत असं म्हणता येणार नाही. आता तुमच्या मनामध्ये जी एक शंका निर्माण होतीये त्या शंकेकडे मी परत जातो की सर हे अन्न तयार करणारे आणि अन्न तयार न करणारे असं वर्गीकरण तर तुम्ही इथं केलं होतं, तुम्ही मोनेरामध्ये ते वर्गीकरण का करताय? किती वेळेला येते अशी शंका? यायला पाहिजे अशी शंका. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. एकच गोष्ट लक्षात घ्या की इथं जेव्हा तुम्ही ठरवत होतात की हे अन्न स्वतः तयार करतात किंवा करत नाहीत, लक्षात त्यांच्या पेशी युकॅरियोटिक आहेत. मोनेराचा एक रूल फिक्स आहे की त्यांच्या पेशी बाय डिफॉल्ट प्रोकॅरियोटिक असतात. त्यांची जर पेशी युकॅरियोटिक जर असली असती
आलं लक्षात? ओके, तर मग अशा सिच्युएशन मध्ये ते मोनेरा राहिलेच नसते. आलं? पेशी प्रोकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक पेशी म्हणजे अगदीच आदिम लेवलची, बेसिक लेवलची पेशी आहे, फार ऍडव्हान्स पेशी नाहीये. पण असे जे आहेत ह्यांच्यामध्ये मग भरपूर प्रकार असू शकतात. स्वतःच अन्न स्वतः बनवणारे, स्वतःच अन्न स्वतः बनवू न शकणारे, सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गाय, असे भरपूर त्याच्यामध्ये काय आहेत, कॅटेगरीज असू शकतात.